चिखली शहराजवळ असलेल्या मेहकर फाट्यावर आज सकाळी भयंकर थरार घडला। लग्नाचे वऱ्हाड घेऊन येणारी खासगी बस अचानक पेटली आणि पूर्णपणे जळून खाक झाली। या बसमध्ये 48 वऱ्हाडी होते। सुदैवाने घटना घडली त्यावेळी बसमध्ये प्रवासी चहा पिण्यासाठी खाली उतरले असल्याने यात जीवितहानी झाली नाही। मात्र वऱ्हाडी मंडळीच्या बॅग, मौल्यवान वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते, मात्र कोल्हापुरातल्या विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे। दौरा रद्द झाल्याने खामगाव येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आंदोलनांमध्ये झटापट झाली। या दरम्यान पोलिसांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाटले गेले। मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा त्याच्या विरोधातल्या आंदोलनाचा एवढा धसका घेतलेला आहे की त्यांनी त्यांचा कोल्हापूर दौरा, जी विधानसभेची गणितं काही करायला येणार होते इथं, ते सगळं दौराच रद्द केलेला आहे। आणि सर्वप्रथम म्हणून त्यांचा निषेध करावा असं वाटतो। मुख्यमंत्री गेले 3 महिने झालं शेतकरी आंदोलक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करत नाही आहेत आणि स्वतः मात्र सोशल मीडियाच्याद्वारे व्यक्त होत आहेत। आपण सर्वांनी आता पाहिलं की कागल तालुक्यातील 2 गावांमध्ये काल नोटीस आलेली आहेत आणि त्यामुळे स्थगिती जी आहे ही एक धूळफेक आहे हे सिद्ध झालेलं आहे। कुठलाही लेखी आदेश त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून आम्ही आज ठरवलं की मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांना भेटत नसतील तर आज या नोटिसांची होळी करून आज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला त्याच काय करायचं, निवेदन जे आहे ते सादर करायचं। युवासेना खामगाव शहर प्रमुख राहुल कळमकार यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय भाऊ अवताळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना आणि विविध संघटनांनी दाल फैल भागातील जय शिव शंभू हनुमान मंदिर परिसरातील विद्युत पोल हटवून केबल टाकून देण्याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन दिले। विशेष म्हणजे या अगोदरही वीज वितरण कंपनीला या संदर्भात निवेदन देण्यात आले होते, मात्र स्मरणपत्र दिल्यानंतर आणि त्यात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वीज वितरण कंपनीने अधिकारी आणि कर्मचारी तसेच ठेकेदार यांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पाहणी केली। मागणी योग्य असल्याने लक्षात आल्यानंतर तातडीने कामाला सुरुवात देखील केली आहे। ज्येष्ठ अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त आज येथील प्राचीन गणेश टेकडी मंदिर येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे। सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा आहे। गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते। यावेळी सर्व समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी उपवास करून गणेशाची विधिवत पूजा केली जाते। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतपत्रिकेचे आणि मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप करण्यात येत आहे। यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असून बोगस मतदार आढळून नये यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर इलेक्शन ड्युटीवर ठेवले आहेत। संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर आमची वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे, ज्याच्याद्वारे आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असेल। हे लाईव्ह स्ट्रीमिंग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघू शकताय। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबईमध्ये त्याचं निरीक्षण होणार आहे। त्यासोबत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात देखील लाईव्ह स्ट्रीमिंगच्या द्वारे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेवलं जाणार आहे। त्यासोबतच पूर्ण प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्व्हर आम्ही नियुक्त केलेले आहेत। त्याद्वारे ते डायरेक्टली ऑब्झर्व्हरना देखील ते रिपोर्टिंग करणार आहेत। आषाढी निमित्त पंढरपूरच्या वारीसाठी अनेक ठिकाणाहून वारकरी पंढरपुराला जात असतात। यवतमाळ जिल्ह्यातून देखील वारकरी मंडळ पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहेत। या वारीत दिव्यांग दृष्टीहीन वारकरी देखील सहभागी झाले आहेत। पूर्णतः दिव्यांगाची ही वारी आहे। यवतमाळ येथील सेवा समर्थ प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांनी हा अभिनव प्रयोग केला आहे। आम्ही यवतमाळवरून पंढरपूरला जातोय विठुरायाच्या दर्शनाला। संत सूरदास महाराजांची आम्ही पालखी काढण्याचा निर्णय घेतला, कारण महाराष्ट्राला लाभलेली आपली जी संत संस्कृती आहे, संत संस्कृती, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई असे थोर संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले। बुलढाणा येथील 18 महिन्याचा अंशिक अनुप गव्हाळे हा चिमुकला अफाट स्मरणशक्तीचा जोरावर पाळीव प्राणी, जंगली प्राणी, फळे, भाजी वाहतुकीची साधने, विविध रंगांसह पक्ष्यांची नावे आणि ओळख अचूक सांगतो। त्याच्या या तल्लख बुद्धीची दखल घेत त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये IVR अचीवर म्हणून नोंदण्यात आली आहे। आज माझ्या बाळाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे। साधारणतः वयाच्या 17व्या महिन्यापासून तो
अंक ओळख, शब्द ओळख, त्याच्यानंतर 16 प्राणी, 18 फार्म ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स, कलर्स हे ओळखायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला समजलं का इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स म्हणून एक अशी ऑर्गनायझेशन आहे जी अशा टॅलेंटला वाव देते. दादर येथील शिवाजी पार्क येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याभिषेक निमित्त फुलांची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला करण्यात आली होती. शिवराज्याभिषेकाला 3 दिवस होऊन गेले तरीही करण्यात आलेली फुलांची सजावट साफ केली नसल्याने स्मारकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर अवस्था झाली आहे. ही बाब शिवाजी पार्क येथील स्थानिक नागरिकांनी माध्यमांच्या निदर्शनास आणून देत झालेली दुरवस्था व कचरा लवकरात लवकर प्रशासनाने साफ करण्यात अशी मागणी केली आहे. नांदेड मनपा आयुक्त कार्यालयासमोर दिव्यांग संघर्ष कृती समितीच्या वतीने दिव्यांगांचे 5% निधी खर्च करण्यात यावा, दिव्यांगांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी, अनुशेष भरून काढावा व दिव्यांगांना महागाई भत्ता देण्यात यावा यांसह व्यवसायासाठी जागा आणि 200 स्क्वेअर फूट जागा अशा अनेक मागण्यांसाठी 150 ते 200 दिव्यांगांनी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असे या दिव्यांग आंदोलकांचे म्हणणे आहे. बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेड कडून आज महानगरपालिका नांदेड येथे आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. याच्या प्रमुख मागण्या म्हणजे दिव्यांगांचा शासन निर्णित राखीव 5% निधी खर्च झालेला आहे. त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेष, बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल, व्यवसायासाठी गाळा आणि 200 स्क्वेअर फूट जागा ही आमची शासन निर्णित न्याय मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या दालनामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत. स्वातंत्र्यानंतर देशाचा सर्वात मोठा काळा दिवस म्हणजे आजचा. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आपत्काल लावून संपूर्ण देशाची लूट केली असे प्रतिपादन आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयात या काळा दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.